गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सेवारी ग्रामपंचायतीतील कथित निधी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर भारतीय कम्युनिस्ट पक्ष आक्रमक झाला आहे। गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर सीपीआयचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती एटापल्लीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। ग्रामपंचायतीला 15वा वित्त आयोग, मनरेगा, ग्रामनिधी व विविध योजनांतून मिळालेल्या निधीचा संपूर्ण तपशील जाहीर करण्यासह सर्व विकास कामांची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। निवेदनात सन 2023 पासून झालेल्या खर्चाचा कामनिहाय हिशोब ग्रामसभेसमोर मांडण्याची, सूचना फलकावर प्रसिद्ध करण्याची आणि ग्रामस्थांना लेखी माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच निलंबित ग्रामपंचायत अधिकारी मनोजीव गेडाम यांच्या प्रकरणातील चौकशी अहवाल तात्काळ सार्वजनिक करून कथित अपहार, कर वसुलीतील अनियमितता आणि अन्य आरोपांची निष्पक्ष चौकशी करत संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी भूमिका सीपीआयने घेतली आहे। यावेळी कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांनी जनतेच्या पैशांचा हिशोब जनतेसमोर आला पाहिजे, दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, नाहीतर प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल असा इशारा दिला। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पंचायत समिती एटापल्ली समोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशाराही देण्यात आला। यावेळी कॉम्रेड सूरज जक्कुलवार, ग्रामपंचायत सदस्य आणि सेवारी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लढ्याला पाठिंबा दर्शविला। 3 वर्ष झाले अजूनपर्यंत आम्हाला काही ग्रामसेवक कधी लेखाजोखा दाखवले नाही। कोणत्या निधीमधून किती खर्च होत आहे कधी आम्हाला सांगितले पण नाही आणि ग्रामपंचायतमध्ये कधी म्हणजे येतच नव्हते। महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा येत होते। एवढंच आमची मागणी आहे की आम्हाला लेखाजोखा दाखवले पाहिजे आणि गावाचा विकास काही अजून झालेला नाही आहे। तसंच नाली तसंच आहेत, एक तर पाणी पुरवठा पण नाही आहे तेवढा। पूर्ण ते टाकी बनवले त्याचं पण अर्धावटच म्हणजे पूर्ण झाले पण नाही का त्याचं टाकी पाईपलाईन आहे बरोबर नाही आणि टाकी फुटू नये त्याचं काही अजूनपर्यंत नाही का आम्हाला काही दाखवलेलं नाही। म्हणजे सेवारी ग्रामपंचायतच्या लोकांनी आमच्या पक्षाकडे या त्यांच्या समस्येबाबत मदत मागितली होती। त्यासाठी आम्ही आज गट विकास अधिकारी सहाय्यक गट पेंदाम साहेब यांच्याजवळ आलो आहोत। यांच्या ग्रामपंचायतमध्ये अडचण आहे की यांना मागील 3 वर्षापासून यांच्या पूर्ण ग्रामपंचायतीचा विकास झाला की नाही याची माहिती नाही झाली आहे। कोणते काम झाले कोणते नाही, हिशोब किती झाला, पैसे खर्च होता पण आजपर्यंत त्या पैशाचा हिशोब मिळाला नाही आहे ना। याची चौकशी झाली आहे थोडी बहुत, त्यात ग्रामसेवकला निलंबित करण्यात आले आहे। पण आमची मागणी आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून बडतर्फ केले पाहिजे। जो टोटल हिशोब आहे 3 वर्षाच्या गावकऱ्यांना झेरॉक्स मारून दिले पाहिजे। हा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भारतीय ग्रामसेवक सतत याच्या पाठपुरावा करून यांना न्याय मिळवेल। धन्यवाद। आमच्या बाडी बसून 3 वर्ष झाले तरी आम्हाला ग्रामपंचायतचा लेखाजोखा अजूनही आम्हाला ग्रामसेवक दिलेला नाही आणि ग्रामसेवक कधी आमची मासिक सभेला हजर पण राहत नव्हता। आता आम्हाला पूर्णपणे त्याचा लेखाजोखा हिसाब तात्काळ आम्हाला द्यावा ही विनंती।